गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सुरू झालेला वादंग आणि एक व्हायरल फोन यामधून प्रकाशकाला दिल्या गेलेल्या शिव्या यामुळे महाराष्ट्रात वातावरण तापलेलं असताना या प्रकरणी पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून प्रशांत आंबे यांच्या आई आणि पत्नीबद्दल बोलल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली आहे। परंतु पुस्तकाच्या नावाबद्दल आक्षेप कायम असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। या पुस्तकामध्ये कमीत कमी 500 ते 700 वेळेस शिवाजी नावाचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे, एकही उल्लेख केलेला आहे। काही ठिकाणी तर शिवाजी महाराज मराठा वंशाचे नव्हतेच असं पण आहे, काही आणखी आक्षेप आहे। मला त्या पुस्तकाबद्दल माझा काही आक्षेप नाही। ज्यांनी कोणी ते पुस्तक प्रकाशन केलं त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक वापर त्या ठिकाणी करावा। मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललो असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। पण ज्याला कुणाला बुलढाण्यातून पुस्तक वाचायचं असेल किंवा मराठा आणखी कुठं वाचायचं असेल त्याला आमची विनंती आहे की आपण आपल्या बापाचं नावसुद्धा एकरी घेत नाही तर महाराजांचं नाव किंवा छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव त्याच्यामध्ये उल्लेख करा आणि मग खुशाल पुस्तक वाचा। आम्ही पण तुमचं ऐकायला त्या ठिकाणी येतो, पण महाराजांचा नावाचा उल्लेख एकेरी करून करोडो हिंदूंचा अपमान करू नका।